आता एक प्रकरण फार चर्चेत चाललंय सध्या, ते म्हणजे की वोट चोरीचं. आणि वोट लिस्टमध्ये नाव असलेले हे मेलेले आहेत आणि जे वोट लिस्टमध्ये नाव नाही ते सुद्धा मतदान करतात, असा सगळा प्रकार चाललेला आहे देशात. आणि त्यात जे विरोधी पक्ष नेता, प्रतिपक्ष आपले नेता राहुल गांधी यांनी त्याच्यावर निवडणूक आयोगावरती ते प्रश्नचिन्ह उभं केलं. त्यानंतर त्या जो वोटिंग लिस्टचा डाटा असतो तो निवडणूक आयोगाने डायरेक्ट डिलीट केला त्या वेबसाईटवरून स्वतःच्या. खरं तर आता बिहारच्या निवडणुका आहेत पुढं आणि ह्या धर्तीवर हा सगळा खेळ चालू आहे, प्रतिपक्ष नेत्यांचा म्हणू द्या किंवा सत्ताधारी पक्षाचा म्हणू द्या. पण ज्या वेळेत तुम्ही समाजात जगत असताना ह्या गोष्टी चालतात आणि त्यावर एक प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय लेवलचे अधिकारी ही अशी काहीतरी उडवाउडवीची उत्तर देतात, त्यावेळेस ती गोष्ट खंत झाल्यासारखी वाटते कुठेतरी मनात. की त्यावर त्या निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे की राहुल गांधीने याच्यावर देशाची माफी मागावी किंवा ॲफिडेव्हिट लिहून द्यावं. त्यावर राहुल गांधी म्हणाले, माझं ॲफिडेव्हिट मी शपथ त्या लोकसभेत घेतलेलं आहे आणि विरोधी पक्ष नेता आहे, तुम्ही त्याला सांगताय. तुम्ही जर खोटे आहात तर ती लिस्ट दाखवा. तू एका कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी कधीच बोलत नाही आणि सगळे एका माळेचे म्हण आहेत. खरं तर काँग्रेस असू द्या, बीजेपी असो, कुठलाही पक्ष असू द्या, हे सत्तेत आल्यावर त्या मेलेल्या टाळूवरचं लोणी खाणारी सगळी ही राजकारणी असतात. फार क्षुल्लक, फार कमी राजकारणी असे आहेत की जे फार प्रामाणिकपणे काम करतात. जसे की आमचे गणपतराव देशमुख साहेब होते, 11 वेळा आमदार, पण कसला घमंड नाही, कसला अहंकार नाही. बसने यायचे जायचे, आमदार आला काय गेला काय हे माहीत पडायचं नाही, कामं करायचे निघून जायचे. पण हे आताचं जे राजकारण चाललंय हे फक्त जुन्या नेत्यांना शिव्या द्या, ते कशी बर्बादी त्यांनी कशी भारताची केली ते सांगा. अरे तुम्हाला सगळं मिळालेलं आहे ऑलरेडी, त्यावर तुम्ही काय करता ते बघा. या वोटिंग लिस्टचं एवढा मोठा सगळं हे राजकारण होत आहे. खरं तर बरेच वेळा असं होतं की आमदारकीच्या, खासदारकीच्या निवडणुकांना मेलेल्या माणसांच्या नावावरती सुद्धा वोटिंग केलं जातं आणि कित्येक वेळा होतं, कित्येक वेळा प्रत्येक आमदार खासदार संघात. आणि कित्येक वेळा त्या परळीचे वगैरे, बीडचे आणि बऱ्याच ठिकाणचे असे व्हिडिओ पण आलेले होते की अक्षरशः त्यांनी निवडणूक, त्या जो वेळ असतो निवडणुकीचा, ते वेळ गेल्यावरती सुद्धा तासभर मतदान चालू होते त्या मतदान केंद्रावरती, सगळी गुंडागर्दी करून, सगळे गुंड जमा करून. अक्षरशः उभे असलेले आमदार, जे विरोधी उमेदवार उभे होते, त्यांना मरण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तेव्हा निवडणूक आयोग झोपलेलं होतं का? आणि ही निवडणूक आयोगाचा तो अधिकारी म्हणतो की महाराष्ट्रात हा घोटाळा झालेला आहे, 40 लाख वोटर्स नवीन आलेले आहेत आणि 6 महिन्यात 22 लाख वोटर्स मेले सुद्धा. त्याच्यावर कधी कोणी प्रश्न उपस्थित केला नाही, शासनाने केला नाही. अरे निवडणूक आयोग आहे कशासाठी तुमचा? ह्या गोष्टी सांभाळण्यासाठीच आहे ना. ह्या गोष्टींवर, चुकीची गोष्ट घडल्यावर कारवाई करण्यासाठीच आहे ना. तुम्ही अपेक्षा कुणाकडे करता? तुमच्याकडे सत्तेतल्या त्या पॉवर नाही आहेत का? तुम्ही सत्ताधारी पक्षांना भीताय का? तुम्ही जर भीत असाल तर हे लोकशाही राज्य सध्या, सांगतो, हे लोकशाही राज्य सध्या बुडायच्या परिस्थितीत आहे असं म्हणावं लागेल. धोक्याची घंटा आहे ही. जर निवडणूक, देशाचा लोकशाही असलेल्या देशाचा निवडणूक आयोग म्हणतोय की आम्हाला माहीत होतं पण आम्ही सांगितलं नाही किंवा हे शासनानं आम्हाला सांगायला पाहिजे होतं. तुम्ही काय करताय? तुम्हाला कशासाठी तो आयोग निवडून दिलेला आहे? कशासाठी तुम्हाला त्या पदावरती बसवलेलं आहे? आणि जर एखादा विरोधी पक्ष नेता ते जी वोटर लिस्ट मागत असणार त्या सगळ्या गोष्टींची, ते तुम्ही लपवून ठेवता किंवा तो डाटा इरेज करून टाकता, लाजिरवाणी गोष्ट आहे ही. याचा अर्थ तुम्ही चोर आहात का? कित्येक निवडणुका झाल्या, म्हणजे पहिल्या फेरीमध्ये मला वाटतं मुंबईतले अमोल कीर्तीकर विरुद्ध अजून एक खासदारांची जी निवडणूक झाली, एका मतानं पहिल्यांदा तो खासदार निवडून आला. रिकाउंट केलं, एका मतानं दुसरा खासदार निवडून आला. अरे तुमची कुठल्या मतमोजण्या चाललेल्या आहेत ह्या? त्याची सुप्रीम कोर्टात त्याची चालू आहे सगळी केस वगैरे, त्याचा अजून निकाल नाही. कशा प्रकारच्या निवडणुका घेताय तुम्ही? कशा प्रकारची काउंटिंग करताय तुम्ही की 1 तासा अगोदर कोणतरी वेगळा उमेदवार खासदार जिंकलेला असतो, 1 तासानंतर वेगळा जिंकलेला असतो त्याच मतदारसंघात, ते एका मताने. पोस्टल मतं येतात कुठून, कशा प्रकारे येतात, याचा खुलासा करणार कोण? 40 लाख वोटर्स महाराष्ट्रात एका निवडणुकीला अचानक तयार होतात. 6 महिन्यात त्यातले 20 22 लाख वोटर्स मेलेले दाखवतात की मृत झालेत बाबा. ते कसे काय हाहाकार झाला काय? महामारी आली का? कोरोनात सुद्धा एवढे मेले नाहीत जेवढे तुम्ही निवडणूक आयोग दाखवते. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि
वोट टाकणं, मतदार राजा म्हणतात, मतदार राजा. या मतदार राजाला तुम्ही चुकीच्या पद्धतीनं बायपास करत आहात या सगळ्या प्रक्रियेतून. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम चालू आहे. सत्तेत कुठलाही पक्ष असो, आज BJP आहे, उद्या काँग्रेस असेल, उद्या BJP विरोधी पक्षात काहीही असेल, पण हे लोकशाही या देशात जिवंत राहिली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही मतदाराचा, या मतदार राजाचा गळा घोटण्याचं काम करसाल, त्यावेळेस तो फास तुमच्या गळापर्यंत सुद्धा एक दिवस येणारच आहे कधीतरी. तो दिवस दूर नाही आहे. जो डेटा हा निवडणूक आयोग लपवत आहे, त्यांनी तुमचं जर सत्य परिस्थिती आहे, देशापुढे सगळं पुस्तक उघडं करावं तुम्ही. हा डेटा असं असं झालं आहे, 5 नंतर सुद्धा 1 तास एवढे मतदान झालेले आहेत, तुम्ही तुमचा डेटा का देत नाही? तुम्ही जर चुकीचे नसाल तर या देशापुढे तुम्ही लोकशाही आहे, या लोकशाहीत तुम्ही हा डेटा मांडायला पाहिजे. काय चुकीचं घडलं आहे, सत्ता चुकीच्या पद्धतीने आलेली आहे का? महाराष्ट्रात असो, कर्नाटकातली काँग्रेसची असो, कुठलीही असो, कोणत्याही देशातली, कोणत्याही राज्यातली असो, कुठल्याही प्रकारची निवडणूक असो, तुम्ही निर्भीडपणे त्या गोष्टींना लढले पाहिजेत. त्या गोष्टी तुम्ही समाजासमोर आणल्या पाहिजेत की हे चुकी झालेलं आहे, इथे घोटाळा झालेला आहे, या प्रकारचे खासदार आमदार हे चुकीच्या पद्धतीने निवडून आलेले आहेत. तुम्हाला जर जीवाला धोका असेल तर देशाच्या जनतेसमोर सांगा प्रेस कॉन्फरन्स घेऊन की आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला मारण्याचा कोणतरी कट करतं आहे, सत्तेतले आमदार खासदार मंत्री संत्री आमच्यावर दबाव टाकतात. असं जर नसेल तर तुम्ही या देशापुढे, हा लोकशाहीचा देश आहे, लोकांनी लोकांसाठी बनवलेलं हे राज्य आहे, तुम्ही या देशासमोर तुमचं मत मांडायला पाहिजे. आणि हा सगळा जो चाललाय ना मत चोरीचा, मतदानाचा खेळ सगळा, हा जनतेसमोर तुम्ही मांडला पाहिजे. धन्यवाद.